आपल्यासोबत भाई जगताप आहेत। भाई, नागपूर आज मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होणार होती। एकूणच या मराठा आरक्षणासंदर्भात आज चर्चा होईल का? मराठ्यांना न्याय मिळेल का? नाही, असं आहे की आज चर्चा होणार होती ती उद्यावर ढकलली। मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये या सरकारचं धोरण हे नेहमीच असं चालढकल राहिलेलं आहे, हे आजचं नाही। कारण जे मराठा आरक्षणाच्या आता हे करतात आहेत की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊच, याच सगळ्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा आता अजितदादा तिकडे बसलेत किंवा हे असतील मुख्यमंत्री असतील, यांनी देवेंद्र फडणवीसांनी तर सांगितलं होतं जेव्हा ते सत्तेत नव्हते तेव्हा, आमचं सरकार आलं की पहिल्या याच्यात देऊ। धनगरांना सांगितलं होतं, मराठ्यांना सांगितलं होतं, आरक्षण कोणाला मिळालेलं नाही। आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये आत्ता जे काही संपूर्ण मराठा समाज ज्या पद्धतीने जरांगे पाटलांनी जे उपोषण केलं आणि तो प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे, तुम्ही आरक्षण कसं देणार याचं यांच्याकडे कसल्याही प्रकारचं उत्तर नाही। आणि केंद्रामध्ये ह्यांचं सरकार एवढ्या मेजॉरिटीमध्ये असताना जोपर्यंत मराठ्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की बाबा कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या, ही फार जुनी मागणी आहे। परंतु ते जर होत नसेल तर जेव्हा आघाडी सरकार होतं तेव्हा जो निर्णय झाला होता 16% आरक्षणाचा, नंतर तो खाली 12%वर आला, याच्यामध्ये ते कसं देणार हे तर सांगा। ओबीसी घटकाला आणि मराठा घटकाला, धनगर घटकाला एकमेकांशी फक्त झुंजवत ठेवायचं आणि आपलं राजकीय अपयश लपवायचं, हे पाप गेली अनेक वर्ष हे सरकार करत आहे। त्यामुळे उद्या चर्चा होईल, नेहमीच होते ती, काही नवीन नाही, काही पहिली वेळ होत नाही आहे। परंतु त्या चर्चेचं फलित काय? तुम्ही आरक्षण कशा प्रकारे देणार आहात याच्याबद्दल जर तुमच्यामध्ये क्लॅरिटी नसेल आणि नाही तर तुम्ही काय करणार आहात ते सांगा। आपल्याला आठवत असेल की आत्ताच बिहारमध्ये सुद्धा आरक्षण देण्यात आलं, ते याच्या 50%पेक्षा जास्त आहे। म्हणजे आजची फक्त चर्चा नावाला होईल का? हे चर्चेतून काही फलित होणार नाही? होईल, मला असं वाटतं। माझा हा आरोप समजा किंवा माझा हा या सरकारवर असलेला आक्षेप समजा, ही चर्चा ते नुसती घडवून आणतील आणि आत्तापर्यंत जे करत आलं तसंच करतील। लवकरात लवकर करू, अमुक करू, तमुक करू, अशा गमजा करतील। काही लोकांना हाताशी धरून, मराठा समाजाच्या काही लोकांना हाताशी धरून आत्तापर्यंत त्यांनी ही चालढकल करतच आले। आता समाजाचा अंत बघू नका, कारण अतिशय भावना शक्यता आहे आणि ते आता जरांगे पाटलांच्या याच्यामधून निदर्शनास आलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की सरकारने तो निर्णय घ्यावा। सरकारमधील जे काही मंत्री आहेत सत्तेतील, ते म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, मात्र महायुती सरकारला ते टिकवता नाही आलं। हे असतं, हेच मी म्हणतोय तुम्हाला। मुळात त्याची खूप चर्चा झालेली आहे। देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं जे काही हे होतं आरक्षण, ते काय त्या फडणवीसांनी दिलं नाही, त्याच्यावर खूप चर्चा होऊन त्याच्यावर झालेला तो निर्णय होता। परंतु त्यांना तो त्यावेळेला अधिकार होता का, हा एक घटनात्मक विषय आहेच। कारण तेव्हा सगळे अधिकार केंद्राने आपल्या हातात घेतले होते। आता तो मोठा विषय आहे, तो काय असा एकदा चर्चा होऊन होणार नाही। आणि माझं साधं म्हणणं आहे की तुम्हाला द्यायचंच आहे ना तर द्या ना। त्यांनी घालवलं नाही, ह्यांनी घालवलं, कोर्टानेच स्थगिती दिली ना। दिलं कुणी? कोर्टाने स्थगिती दिली। तेव्हासुद्धा याच देवेंद्र फडणवीसांनी आणि याच सरकारने असं सांगितलं, जेव्हा ते विरोधात होते, त्या विरोधी पक्ष नेते होते तेव्हा, की आमचं सरकार आलं तर आम्ही ताबडतोब देऊ। मग आता काय, 1.5 वर्ष झालं ना। मराठा आरक्षणासंदर्भात रान उठवणारा नेता मनोज जरांगे, आता त्यांना पण काउंटर केलं जातं। त्यांना म्हटलं की ते देवेंद्र फडणवीसाच्या विरोधात बोलत आहेत असं बोलत, त्यांचा बोलवता धनी कोणी दुसराच आहे असं बोललं जातं। नाही, ते असू द्या, ते काय असू द्या। बघा, हा आरक्षणाचा विषय हा कैलासवासी अण्णासाहेब पाटलांपासून त्यांनी स्वतःचा याचा आमदारकीचा राजीनामा दिला होता आणि त्यांनी समाजासाठी त्यावेळेपासून हा फार लांबलेला प्रलंबित असलेला प्रश्न आहे आणि
मराठा समाज म्हणाल्याच्या नंतर फक्त ते सगळे मंत्री संत्री आणि शिक्षण सम्राट आणि उद्योगपती एवढंच लक्षात राहतं का? किती पर्सेंट आहे? आज राज्यामध्ये अख्ख्या देशामध्ये 34% एकच समाज असलेला एकटा महाराष्ट्र आहे आणि त्या एकट्या महाराष्ट्रामध्ये 34% हा मराठा समाज आहे. आणि म्हणून तिथे असलेला शेतकरी आहे, तिथला असलेला कष्टकरी आहे, तिथे असलेल्या या सगळ्यांना त्या आरक्षणाची आवश्यकता आहे. तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला हे करता येईल, काही हे करता येईल, जसं क्रिमी लेअर असा जो विषय आहे तो करता येईल. म्हणजे त्याच्यासाठी एखाद्या याचा धनाढ्याचा मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे असं काही गरजेचं नाही. ते राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे. 4 डिसेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर हे तो सरकारकडे कळवण्यात आलेला आहे. या गोष्टीकडे आपण कसं पाहता? नाही, म्हणून म्हटलं ना की ह्या सरकारचं वास्तविक अतिशय महत्त्वाचं राज्य मागास आयोगाचा अध्यक्ष म्हणजे अतिशय महत्त्वाचं पद आहे. ह्या सगळ्या आपण ज्या काही ह्या उभ्या केल्या, चौकटी उभ्या केल्या, त्याच्यामागे एक सामाजिक आपली बांधिलकी आहे. आणि त्या महत्त्वाच्या आयोगाचा अध्यक्ष राजीनामा देतात आणि ते सरकारला माहीत नाही एक हफ्ताभर, ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी आहे सरकारच्या दृष्टीने. सरकारमधील मंत्री त्याच पद्धतीनं न्यायमूर्ती भोसले व शिंदे समिती हे आयोगावर दबाव आणत असल्याचा सुद्धा आरोप होतोय. काय सरकारमधील मंत्री आणि शिंदे समिती हे आयोगावर दबाव असल्याचा सुद्धा आरोप होतो. नाही, ते आयोगाचे प्रमुखच सांगतील. ह्याच्यावर मी सांगणं म्हणजे मी काय याच्यावर बोलणं हे तितकंसं होते. दरम्यान आज मराठा आरक्षणासाठी सभागृहात नुसती फक्त चर्चाच होईल आणि ही चर्चा निष्फळ ठरेल. दरम्यान राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष राजीनामा देतो, त्यामधील सदस्य राजीनामा देतात. त्यामुळं सरकार या सगळ्या गोष्टीमध्ये अपयशी ठरलंय असं भाई जगताप यांनी मत व्यक्त केलंय. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नागपूर.